नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत खेळ या कथेचा शेवटचा भाग. जर या आधीचा भाग आपण पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. चला मग पाहूया पुढे काय झाले ते. आजोबांनी त्या जागेचा इतिहास शोधायचं ठरवलं. त्यांनी गावात चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यश आले. गावातल्या एका जुन्या जाणकाराने त्यांना त्यांच्या आधी जे कुटुंब तिथे राहत होते तिथे एक नोकर काम करीत होता, त्याचं नाव व पत्ता सांगितला. धनाजी यादव त्या नोकराचं नाव. पण तो नोकर आता पन्हाळ्यात राहत नव्हता. तो त्याच्या मूळ गावी म्हणजे गडिंग्लज येथे राहत होता. आजोबांच्या हातात आता पत्ता तर होता, फक्त त्यांना गडिंग्लजला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी गडिंग्लजला जायचं ठरवलं आणि एका दिवसातच परत यायचं पण ठरवलं. दुसऱ्या दिवशी गाडी आणि सोबत गावातला गडी घेऊन आजोबा गडिंग्लजला निघाले. जवळपास 2 तासाच्या प्रवासानंतर ते गडला पोहोचले. पत्ता होता, त्यामुळे इकडे तिकडे कोणाला विचारायची गरज त्यांना पडली नाही. त्यांची गाडी थेट धनाजीच्या दारात जाऊन उभी राहिली. गाडीचा आवाज ऐकून एक म्हातारी आजी बाहेर आली. आजोबा गाडीतून उतरून त्या म्हातारीपाशी गेले आणि म्हणाले, अहो आजी, धनाजीराव आहेत का घरात? म्हातारी काही न बोलता घरात निघून गेली आणि जाता जाता दरवाजात थांबून तिने आजोबांना आत येण्याचा इशारा केला. आजोबांनी त्या गड्याला खुणावलं, तसा तो गडी पण गाडीतून उतरून त्यांच्या मागे चालू लागला. आजोबा त्या घरात आले. घर तसं छोटेखानी होतं. घर कसलं, झोपडीच म्हणा हवं तर. शेणाने सारवलेली जमीन, मातीच्या भिंती, त्यांचे जागोजागी पोपडे निघाले होते. तशी आतमधून पार घराची अवस्था बिकट होती. आजोबा खालीच जमिनीवर बसले. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक माणूस खोकत दमखात बाहेर आला आणि आजोबांकडे पाहून म्हणाला, साहेब, अहो काय काम काढलं त्या गरीबाकडं? काय चुकलं मागलं का आमचं? हात जोडत तो म्हणत होता. आजोबा हसत म्हणाले, अहो असं काही नाही आहे, मला जरा एक माहिती हवी होती, बस, बाकी काही नाही. त्यावर धनाजीला जरा हायसं वाटलं. तो म्हणाला, कसली माहिती साहेब? आजोबांनी त्याला विचारलं, तुम्ही पन्हाळ्याला होतात ना? त्यावर धनाजी हो उत्तरला. तेव्हा तुम्ही तिकडे स्मृती बंगल्यात नोकर होता असं ऐकलंय मी. मला त्या बंगल्याबद्दल थोडी माहिती हवी होती. जेव्हा तुम्ही तिकडे कामाला होतात तेव्हा तिकडे कोण कोण राहत होतं त्याची माहिती हवी आहे मला. धनाजीला त्या बंगल्याचं नाव काढताच दरदरून घाम फुटला. तो म्हणाला, अहो साहेब, त्या घरापायी मी बरंच काही गमावलं आहे. मला आता तो विषय नको, बास झालं. त्यावर आजोबा थक्क झाले आणि म्हणाले, अहो मी त्याच घरात राहत आहे आणि माझ्या पत्नीला दिवस गेले आहेत. त्यापासून की त्याच्या आधीपासून तिला कसले तरी भास होत आहेत. ती म्हणते की तिला कोणतरी मुलगी दिसते. धनाजी आजोबांना थांबवत म्हणाला, म्हणजे ती आहेच की अजून तिथं? आजोबा अवाक झाले आणि म्हणाले, ती म्हणजे? ती कोण? त्यावर धनाजी उत्तरला, स्मिता. धनाजी पुढे सांगू लागला, 1965 साली, म्हणजे 10 वर्ष झाली बरं या गोष्टीला, गौतम मोहिते नावाचे तुमच्यासारखेच एक सरकारी साहेब पन्हाळ्यात आले होते. त्यांच्या दिमतीला मी होतोच. त्यांना सहकारी घरात जागा भेटली होती. सोबत त्यांच्याबरोबर त्यांची बायको, पोरगी आणि एक पोरगा होता. पण पोरगी एक पायाने अधू होती. तिला एक पाय नव्हता. लहानपणी म्हणे तिचा अपघात झालता आणि ह्यात ती पाय गमावून बसली होती असं मला बाईसाहेब म्हणाल्या होत्या जेव्हा मी त्यांना तिच्याबद्दल विचारलं होतं. तिच्या पायी त्यांनी पुणे सोडून इथे बदली करून घेतली होती. तिथं तिला त्रास व्हायचा. माणसं काही बाई बोलायची तिला. लग्नाचं वय झालं होतं तिचं. पोरगी 21 वर्षाची होती असेल ती. दिसायला तर लय देखणी, मनमिळावू स्वभाव होता. पर एक गोम होता तिच्यात. तिला जे आवडेल ना ते ती करायची, मग ते चांगलं असलं की वाईट. साहेबांची अगदी लाडकी लेक होती, त्यामुळे कोणी बी काय बोलत नव्हतं तिला. एक दिवस तिला गच्चीवरून फिरत असताना खाली जंगल दिसलं. एकदम सुंदर, हिरवगार. पाहता क्षणी कोणीही त्या जागेच्या प्रेमात पडावं असं. आणि आता तिथे बंगला आहे ना, तीच जागा तिला आवडली. तेव्हा ती जागा भूताची नव्हती आणि एवढी जास्त दाट पण नव्हती. गावातली माणसं गुरेढोरे घेऊन त्या वाटेने चरायला डोंगरावर आणायची, त्यामुळे तिथे काय बी भय नव्हतं.
तिनं त्या रात्रीलाच त्या जागेबद्दल साहेबांसोबत चर्चा केली वाटतं. स्मिता तेव्हा साहेबांना म्हणाली होती की मला तिथं आपलं घर पाहिजे, आपण इथल्या गर्दीतून तिथे जाऊया. आणि त्याच वेळी आजोबांना आजी त्या जागेबद्दल जे बोलली होती ते आठवलं. धनाजी पुढे म्हणाला, साहेब तिच्यावर जाम चिडले आणि तिथून निघून गेले. इकडं पोरीने खाणं पिणं सोडलं, कोणासोबत बोलत पण नव्हती, काहीच खात नव्हती. साहेब आणि बाईसाहेब काळजीत पडल्या होत्या. हिला नेमकं काय झालंय तेच समजत नव्हतं. नंतर त्यांच्या ध्यानात आलं की तिला त्या जागेवर घर हवं आहे. साहेब एक दिवस कामावरून घरी आल्यावर थेट स्मिताजवळ गेले आणि त्यांनी कसला तरी कागद तिला दाखवला. जागेचा कागद वाटत होता तो कागद बघून पोरगी बापाच्या गळ्यातच पडली. का नाही पडणार हो, बापाने तिच्या नावाने ती जमीन खरेदी केली होती. 1965 ते 1967 बंगल्याचं काम सुरू होतं. बंगला एकदम प्रशस्त बांधला होता. साहेबांनी स्वतः जातीने लक्ष देऊन काम करून घेतलं होतं. साहेबांनी बंगल्याची मोठी पूजा घालायची ठरवली. पूजेचा दिवस ठरला. साहेबांनी सगळे नातेवाईक मित्रमंडळी सगळ्या जणांना बोलवले होते. सगळे मित्रमंडळी आली होती. त्यांच्या ऑफिसातली लोकंसुद्धा आली होती. मोहिते साहेबांनी बंगल्याचं नाव पण स्मिता ठेवलं. जेवण वगैरे चालू होतं. स्मिता कुबड्यांच्या आधारे का होईना सगळीकडे मिरवत होती. पूजा थाटात संपन्न झाली. सगळे नातेवाईक निघून गेले. काही जवळचे होते तेवढेच राहिले होते. त्यात साहेबांची एक लांबची बहीण होती. पूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खाली नाश्ता करत सगळे बसले होते. स्मिता खाली येत होती. त्याच वेळी ती बहीण म्हणाली, काय म्हणावं या पोरीला, दया येते तिची, एवढं सहन करते ती, पण आता मोठी झाली आहे, तिचं लग्न कसं होणार काय माहीत, एवढी देखणी पोरगी आणि बिन लग्नाची राहणार, ते पण फक्त पायामुळेच ना. तिने ते ऐकलं आणि ती आल्या पावली मागे फिरली आणि खोलीत जाऊन रडत बसली. आधीच त्या अपघाताने तिचं बालपण हिरावून घेतलं होतं. तिला पण वाटायचं आपण मनसोक्त जगावं, इतर मैत्रिणीप्रमाणे फिरावं, आपलं पण लग्न व्हावं. पण असं काही होणार नव्हतं हे तिला माहीत होतं आणि ती नशिबाला दोष देत तिथेच रडत बसली. तिला फक्त तिच्यावर प्रेम करणारा हवा होता, तिला हवं तसं कबूल करणारा. पण तसं तिला कधी भेटणार होतं का? झाले. आता सगळे नातेवाईक निघून गेले. मोहिते कुटुंब तिथे स्थायिक झालं होतं. मुलगा छोटा होता, त्याला शाळेला कोल्हापुरात ठेवलं होतं. तिच्या मनातून लग्नाचा विचार काही जात नव्हता. एक पायाने आदू असल्याने कोणी तिला आपल्या घराची सून करून घ्यायला तयार नव्हतं. अशातच साहेबांना एक वॉचमॅन पाहिजे होता. मी माझ्या पोराला साहेबांकडे विनंती करून बंगल्यावर राखणीसाठी ठेवला. 26 वर्षाचा माझा मुलगा होता. शिक्षणाभावी नोकरी लागत नव्हती. स्मिताची आणि त्याची नजरानजर व्हायची. ते बोलू लागले आणि अशातच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्मिता दिसायला सुंदर होती, पण आदू होती तरी त्याला मंजूर होती. पण हे फार काळ टिकणार नव्हतं. दोघांचं नातं फार पुढे गेलं होतं. ती त्याला तिच्या खोलीतून इशारे करत असताना साहेबांनी त्यांना पकडलं आणि त्यांना सारं काही समजलं. त्यांनी माझ्या पोराला कामावरून हकलवून लावलं. त्याच्यावर आपल्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मारून मारून पार माझ्या मुलाची हाडं खिळखिळीत केली आणि त्याला सोडून दिला. तो पोलीस स्टेशनमधून थेट बंगल्याकडे गेला. मोहिते, ओ मोहिते असा आवाज दिला. साहेब धावत बाहेर आले, पण तोवर माझ्या काळजाच्या तुकड्याने बाहेरच्या झाडावर फाशी घेतली होती. त्याचे हातपाय तडफडत होते. साहेब जवळ जाईपर्यंत ते पण थांबले. हे सगळं स्मिताने वरून पाहिलं होतं. साहेबांनी स्मिताकडे पाहिलं. स्मिता लगेच आत वळली. ते थक्क होऊन लटकलेल्या पोराकडेच पाहत होते की तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला. त्यांनी खोलीकडे पाहिलं तर आतून धूर येत होता. स्मिताने स्वतःला पेटवून घेतले होते. वाचवा वाचवा असे ती ओरडत होती. मोहिते साहेब धावतच तिच्यापाशी गेले. त्यांची पत्नी तिथेच उभी रडत रडत दार ठोठावत होती, पण दरवाजा आतून बंद होता. ते दरवाजाला धक्के देत होते, पण दरवाजा उघडतच नव्हता. आतून फार जोरजोरात आवाज ऐकू येत होता. 10 मिनिटांनी तो आवाज बंद झाला. मोहिते साहेबांनी दरवाजा धक्का देऊन उघडला खरं, पण तोवर फार उशीर झाला होता. स्मिता आणि तिची खोली दोन्हीही राग झाली होती. साहेबांना एवढा जबर धक्का बसला होता की बस
कारण त्यांच्यासमोर 2 जीव गेले होते, एक माझ्या मुलाचा आणि दुसरा त्यांच्या मुलीचा. मी मागच्या बाजूला होतो. बाहेर पळत आलो तर माझं पोरगं पुढे लटकलेलं दिसलं. मला पण काही सुधरत नव्हतं की बाईसाहेबांचा रडण्याचा आवाज ऐकू आला. मला तिकडे पण जाऊ वाटत नव्हतं. मी माझ्या पोराच्या तिथेच बसलो. पुढे काय पोलीस आले, काय क्रियाक्रम झालं. माझ्या पोराची बॉडी 2 दिवसांनी हातात दिली. याच हाताने मी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. नंतर वाटतं त्याने बंगला पण सोडला आणि पुढे काय झालं काय माहीत नाही मला. आजोबा त्यावर त्याला काहीच बोलले नाहीत. थोडेसे पैसे त्यांनी त्याच्या हातावर ठेवले आणि त्यांनी धनाजीचा निरोप घेतला. मध्यरात्र उलटून गेली होती आजोबांना पन्हाळ्यावर पोचायला. संपूर्ण प्रवासात तोच विचार आजोबांच्या मनात की खरंच ती स्मिता असेल का. आजोबा घरात गेले. खालच्या खोलीत त्यांची आई झोपली होती. तिनेच आता दरवाजा उघडला होता. वरती खोलीत गेले. आजी शांतपणे झोपली होती. ते देखील थकले होते, त्यामुळे ते लगेच झोपी गेले. झोपता झोपता त्याने मनाशी ठरवलं होतं, जोपर्यंत आपल्यासमोर काही येत नाही तोपर्यंत याच बंगल्यात राहायचं. आजोबांची ही एक चूक त्यांना खूपच महागात पडणार होती, याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. आजोबांनी मनाशी चंग बांधला होता की स्वतःला काही अनुभव आल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही. असा विचार करत असताना त्यांना आजीचा विचार आला नाही. तिला या अवस्थेत होणाऱ्या त्रासाचा विचार त्यांनी नाही केला. त्या रात्री सगळे शांत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा खोलीबाहेर पडले तर त्यांना आजीची चप्पल घराबाहेर दिसली. ते जरा अचंबित झाले. ती चप्पल इकडे कशी काय आली हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ती चप्पल उचलून घराबाहेर नेऊन ठेवली. त्यांनी आजीला उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. आजीला माहीत होतं की हे विश्वास ठेवणार नाहीत, त्यामुळे तिने तो विषय टाळला. त्या दिवशी आजोबांनी सुट्टी घेतली. आजीची तब्येत बरी नसल्याने घरची कामं करायला त्यांची आई होतीच की. रात्र झाली. सगळे झोपायला गेले. मध्यरात्री आजोबांना रडण्याचा आवाज येऊ लागला. ते दचकून उठले तर शेजारी आजी शांत झोपली होती. तिला उठवणं योग्य नाही असे म्हणून आजोबा त्या आवाजाच्या दिशेने चालत गेले. खोली बाहेर आले आणि समोरच्या बंद खोलीतून त्यांना आवाज येत होता. त्यांनी दरवाजा ठोठावला आणि त्याच वेळी आवाज शांत झाला. आजोबा थोडे घाबरले, पण भास असेल असं म्हणत दुर्लक्ष करीत आपल्या खोलीकडे वळले आणि इतक्यात त्यांच्या पायाखाली काहीतरी आलं आणि ते खाली पडले. पायात काय आलं हे पाहायला त्यांनी मान मागे केली तर ते दृश्य पाहून आजोबा पुरते आदरले. त्यांच्यासमोर दात विचकत स्मिता उभी होती. हो, स्मिताच, जिच्याबद्दल एवढं ऐकून देखील त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. स्वतःच्या बायकोवर विश्वास त्याने ठेवला नव्हता. आता ती स्मिता आजोबांच्या समोर उभी होती. तिथे उभे राहून आजोबांकडे पाहत ती म्हणाली, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. तुझी बायको आणि मी यावर बोललोय. आम्ही दोघी बहिणीसारख्या राहू. तुझा जर नकार असेल ना तर हे सगळं तुझ्या बाळाच्या जीवावर बेतेल, हे लक्षात ठेव. हे सगळं पाहून आजोबा तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी त्यांच्या आईने त्यांना जागं केलं आणि उठता क्षणी ते म्हणाले, आपण हे घर आताच्या आता खाली करतोय. खूप झालं इथे या जंगलात राहणं. त्यांच्या आईला काहीच समजेना हे असं का बोलत आहेत. त्याने आजीला पण सांगितलं, तुला लागेल ते सगळं काढून ठेव, आपण हे घर सोडतोय आता. त्यावर आजी हळूच जवळ जाऊन म्हणाली, तुम्हाला पण दिसली वाटतं ती. आजोबा निशब्द झाले. त्याने 2 गडी बोलावून घेतले हे सगळे सामान पोचवायला. आणि हे सगळं इतकं गडबडीत झालं होतं की कोणालाच काही समजत नव्हतं काय होतंय ते. पण आजोबांना एवढं नक्की समजलं होतं की या घरात धोका आहेच. संध्याकाळपर्यंत ते घर खाली करून आजोबा सहकुटुंब क्वार्टरवर परत राहायला आले. पुन्हा त्या बंगल्याकडे चुकूनसुद्धा पाहणार नाही असा त्या दोघांनी निश्चय केला. पुढे त्या स्मिताचं आणि त्या बंगल्याचं काय झालं कोणास ठाऊक. पण इकडे येऊन आजी जरा आता खुलली होती, आनंदी वाटत होती. आजीला जरा बरं वाटलं होतं. तिचा शेवटचा महिना होता. 2 दिवस झाले होते त्यांना घर बदली करून की आजीला त्रास व्हायला लागला. पोटात कळा येऊ लागल्या. आजीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेलं. आजोबा सोबत होतेच. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सगळे थांबले होते. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, मला माफ करा साहेब, पण मी आपल्या बाळाला वाचवू शकलो नाही. ते फार अशक्त होतं. आणि एक विचित्र गोष्ट अशी की जन्मलेल्या मुलाला एक पायच नव्हता.
या चॅनलवरच्या कथा जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तेवढंच मला पण बरं वाटेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आमच्या कथा तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. तुमच्याकडे पण अशा काही कथा किंवा अनुभव असेल तर त्या तुम्ही आमच्या ईमेल आय डीवर शेअर करू शकता. आमचा ईमेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.